बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने मी स्वागत करतोय। आता असा निसर्गरम्य देखावा आपल्या समोर मी दाखवतो। हे नर्मदेचं अगदी निखळ असं वेगळं रूप, बाल रूपातली नर्मदा या ठिकाणी या कपिलधारेवरून वाहत वाहत पुढे आलेली आहे। चला नर्मदे यार, चला लवकर लवकर। बघत आहोत ही आमची यात्रेकरू, चला लवकर आपल्याला पुढे जायचंय। आणि ह्या नर्मदेच्या किनाऱ्यावरून उत्तर तटावरून नर्मदा परिक्रमा आम्ही करत असताना या ठिकाणी एक वेगळं अमरकंटकचं ह्या मेखल पर्वतावरचं दृश्य आपल्या समोर मी दाखवतोय। एक आगळा वेगळा आनंद या ठिकाणी निश्चित आहे। आम्ही ही परिक्रमेमध्ये सोहळ्यामध्ये ही परिक्रमा करत असताना आणि या ठिकाणी बघत आहोत हे मेखल पर्वताचं अनोखं रूप। येथे दृश्य आपले तुम्हाला तुमच्या समोर आम्ही मांडत असताना आता अशा ठिकाणी आपण चाललेलो आहोत। दुर्वासा मुनीची तपस्थली गुहा आहे। दुर्वासा मुनीचा अहंकार या ठिकाणी नर्मदा माईने कशा पद्धतीने नष्ट केला असं असणार हे दृश्य या ठिकाणी मी आपल्याला दाखवतोय। एक आगळं वेगळं दृश्य आहे। बघत आहोत आपण आता दुर्वासा मुनीच्या आणि आश्रमाकडे गुहेकडे आपण चाललेलो आहोत। हे यात्रेकरू या पायऱ्यावरून उतरून दुर्वासा मुनीचा आश्रम ज्या ठिकाणी नर्मदा माईचं एक आगळं वेगळं रूप आपल्याला बघायला मिळणार आहे। नर्मदे 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 त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे 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 पाहि मां नर्मदे पाहि मां नर्मदे 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 त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे 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 नर्मदे। आता आपण दुर्वासा मुनीच्या आश्रमाकडे चाललेलो आहोत। त्या ठिकाणी असा हा खडतर प्रवास, या पायऱ्या चढत हे सर्व आमचे यात्रेकरू आपण बघत आहोत। हाताला हात धरून या ठिकाणी पण ह्या नर्मदा परिक्रमा पुरीच करायची हा मनामधला ध्यास धरून या ठिकाणी हे चालणार सर्व परिक्रमावासी या ठिकाणी आपण बघत आहोत। नर्मदे 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 त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे। दुग्धधारा दुर्वासा आश्रम या नर्मदेचं रूप बघायला लागलेलं आहे आपण। हळूहळू बाल रूपातनं मोठं 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 होत जाणार हे रूप आणि हे निखळ खळखळत झनझन झन वाहणारी ही नर्मदा माता आपण बघत आहोत। त्या अनोखं दृश्य सर्व यात्रेकरू या ठिकाणी आनंद घेत असताना नर्मदे 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 आणि मुखानं नर्मदेचं नाव घेत हे सर्व यात्रेकरू या ठिकाणी परिक्रमा करतात। तो नजारा आपल्यापर्यंत पोहोचवतोय। आपण आता आलेलो आहोत
हा नर्मदेचा किनारा, या ठिकाणाला म्हणतात दूधधारा. दुर्वासा मुनीचा आश्रम आहे, ज्या ठिकाणी नर्मदा मातेनं दुर्वासा मुनीचा अहंकार नष्ट केला. असं असणारं हे तीर्थक्षेत्र, हे ठिकाणा बघत आहोत आपण. हे नर्मदेचं आगळं वेगळं रूप, खळखळणारी वाहणारी, झनझन झनन करत जाणारी ही नर्मदा माता आपण बघत आहोत. आणि ह्या दगडातून या ठिकाणी बघत आहोत. अनवाणी पायानं मी सुद्धा ह्या परिक्रमेमध्ये आणि चालत आहोत. आणि हा परिक्रमा करत असताना या ठिकाणी जो आनंद, जो मनाला समाधान मिळतं ते अनोखा. आणि ती यात्रा म्हणजे ही नर्मदा परिक्रमा. ही यात्रा आम्ही करत आहोत. दुग्धधारा दुर्वासा मुनी या आश्रमाकडे आपण चाललेलो आहोत. या नर्मदेचं एक वेगळं रूप, बाल रूपातली नर्मदा आपण बघत आहोत. तिचं आता दुग्धधारा रूपामध्ये वेगळं रूप आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि हे सगळे आमचे यात्रेकरू. नर्मदे 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 नर्मदे. आणि या नर्मदेचा जयघोष करत ही निघालेली आमची यात्रा. या नर्मदेचा हा तट, या किनाऱ्यावरून, उत्तर तटावरून या ठिकाणी आता आपण दुग्धधारा ह्या पॉइंट पर्यंत, या ठिकाणापर्यंत, दुर्वासा मुनीच्या गुहेपर्यंत, दुर्वासा मुनीच्या आश्रमापर्यंत, याच ठिकाणी या नर्मदा माईनं दुर्वासा मुनीचं आणि या ठिकाणी अहंकार नष्ट केला होता. दुर्वासा मुनी या ठिकाणी आल्यानंतर स्नानासाठी नर्मदेमध्ये गेले. त्यावेळी नर्मदेनं आपलं एक वेगळं रूप दाखवलं आणि सर्व वस्त्र दुर्वासा मुनीची या ठिकाणी वाहून नेली. त्यावेळी विना वस्त्राचे दुर्वासा मुनी या ठिकाणी काय करावं प्रश्न पडला. आणि त्यावेळी कुणाला बोलू शकत नव्हते, पाण्यातून बाहेर येऊ शकत नव्हते. नर्मदेच्या ह्या निखळ वाहणाऱ्या त्या आणि दुग्धधारामध्ये या ठिकाणी ते अडकले. त्यावेळी लक्षात आलं नर्मदा माईनं पुन्हा त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केली आणि एक लंगोट त्याच पाण्यामध्ये वाहत आला, त्यांचं रक्षण केलं. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं हे नर्मदा माई काय करू शकते, देऊ शकते आणि धुवू शकते. अहंकार संपला आणि याच ठिकाणी या गुहेमध्ये दुर्वासा मुनी तपश्चर्याला बसले आणि या ठिकाणी तप केलं. असे असणारे दुर्वासा मुनी या ठिकाणी आपण बघत आहोत. दुर्वासा मुनीने ज्या ठिकाणी तप केलं ते असणारे गुहा, दुर्वासा मुनीची तपस्थली. हे आगळं वेगळं दृश्य. कंकर में शंकर आणि ह्या गुहेमध्ये दुर्वासा ऋषीनं तप केलं आणि या ठिकाणी नर्मदा माईची आराधना करून नर्मदा माईचं एक वेगळं रूप अनुभवलं. आणि समोर बघत आहोत दुग्धधारा, दुधासारखं वाहणार हे पाणी, निखळ सौंदर्य नर्मदेचं हे अनोखं रूप आपण या ठिकाणी अनुभवत आहोत. आणि या ठिकाणी नर्मदेचं हे देखणं रूप बघत असताना या ठिकाणावर आपण आलेलो आहोत. हे ठिकाणा म्हणजे दुग्धधारा, यालाच म्हणतात दुर्वासा मुनीचा आश्रम. याच ठिकाणी दुर्वासा मुनीने तप केलं, याच ठिकाणी दुर्वासा मुनीचा अहंकार नष्ट झाला आणि या ठिकाणी नर्मदेची कृपा झाली आणि दुर्वासी मुनीनं पुढचं कार्य केलं. असं असणार हे तीर्थक्षेत्र, पवित्र नजारा, देखणं रूप या ठिकाणी मी तुमच्या समोर पोहोचवतोय. नक्कीच हे रूप आपल्याला आवडेल अशी अपेक्षा आहे. वेगळं दृश्य या ठिकाणी नर्मदा मुनी, नर्मदा मैयाचं हे देखणं रूप आपण बघत आहोत. आणि ह्या नर्मदा मैयाच्या दर्शनासाठी आलेले हे सर्व आमचे यात्रेकरू नर्मदे नर्मदे करत जय घोषामध्ये बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने हे सर्वजण आलेले आहेत आणि दुर्वासा मुनीच्या दर्शनासाठी ह्या गुहेमध्ये चाललेले आहेत. हे वेगळा नजारा. या ठिकाणी ही मुनीजी या ठिकाणी बैठे हुए है. हे सब दुर्वासा मुनि का आश्रम में ये सेवाधारी है, सेवा करते हैं. दुर्वासा मुनि का दरबार सामने देख रहे हैं हम. ये दुर्वासा मुनि यहाँ जहाँ के तप करने बैठे थे वहाँ दुर्वासा मुनि का आश्रम देख रहे हैं. ये यात्री करो हमारे दुर्वासा मुनि का दर्शन कर रहे हैं. ऐसा हा अनोखा दरबार दुर्वासा मुनि की तपस्थली इसे कहते हैं दुग्धधारा. आणि दुग्धधारा या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत आणि हे दर्शनासाठी आमचे यात्रेकरू या दुर्वासा मुनीच्या गुहेमध्ये, आश्रमामध्ये
या ठिकाणी तपस्थलीमध्ये चाललेले आहेत आणि ह्या नर्मदेचं वेगळं रूप या ठिकाणी आपण बघत आहोत. दुग्धधारा, दुधासारखं वाहणार हे अनोखं पाणी आणि ह्या नर्मदेचं निखळ सौंदर्य आपल्या समोर पाचवतोय. यही तो नजारा है, यही तो अलग नजारा है. मैया की कृपा ये हमारे ऊपर बनी रही है. ऐसी कृपा बनी है तो नर्मदा मैया का यहाँ में आने का हमारा कार्य पूरा हुआ ऐसा लग रहा है. नर्मदा माईची कृपा झाली. आता काही क्षणामध्ये पाऊस येणार होता पण नर्मदा माईने आपला विचार केला. हे यात्रेकरू नर्मदे हर जप करत चालणारे या ठिकाणी यांच्यासाठी ते अडचण नको आणि पाऊस सुद्धा थांबला. आता दुर्वासा मुनीचं दर्शन आपण करत आहोत. नर्मदे हर हे दुग्धधारा आणि ह्या नर्मदा माईचं रूप बघून सगळ्याच्या मनाला प्रसन्नता आलेली. हे हास्य, हे दृश्य आपण बघत आहोत. प्रत्येकाचा आनंद नर्मदे हर करत या ठिकाणी जो उत्साह आहे या ठिकाणी अनोखा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं हास्य आपण बघत आहोत. यात्रा परिपूर्ण झाल्यासारखं वाटतं. असं असणारं हे अनोखं रूप या ठिकाणी मी दाखवतोय. परत एकदा दुग्धधारा नर्मदा मैयाचं एक देखणं रूप, अनोखं रूप या ठिकाणी बघत आहोत. दुग्धधारा दुर्वासा मुनी आश्रम. निश्चित हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. राधे 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 राधे. नर्मदे हर.